रोहा तालुक्यातील आणि रोहा शहरात सुरू असलेली आणि प्रलंबित कामांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी संबंधित सर्व शासकीय अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतली आढावा बैठक। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यासह रोहा शहरात सुरू असलेली आणि प्रलंबित कामांसंदर्भात दिनांक 14 फेब्रुवारीला शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली। या बैठकीत विशेष करून रोहा शहराच्या अनियमित पाणी पुरवठा, शहरातील दुभाजक, अनियमित वीज पुरवठा, रस्ते आणि नगर परिषदेच्या शाळा सुशोभीकरण आणि डिजिटल करण्यासंदर्भात प्रात्यक्षिक दाखविण्यात येऊन चर्चा करण्यात आली। तसेच माजी उपनगराध्यक्ष समीर सकपाळ यांनी छत्रपती संभाजीनगरच्या श्रीकांत ओक यांच्या घरापासून ते गुडेकर यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या टेंडरची मुदत संपली आहे, टेंडर पुन्हा करावं ही मागणी केली। यावेळी खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, तालुकाध्यक्ष विनोदभाऊ पाशीलकर, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, DYSP रवींद्र दौंडकर, मुख्याधिकारी अजय कुमार एडके, माजी नगराध्यक्ष महेश कोल्हटकर, महेंद्र गुजर, राजू जैन, समीर सकपाळ, अहमद दर्जी, शहराध्यक्ष अमित उकडे, प्राजक्त चव्हाण, स्नेहा अमरे, शिल्प धोत्रे, रामसेठ नागटी, भाजपा शहराध्यक्ष यज्ञेश भाण, जिल्हा सरचिटणीस रोशन चाफेकर आदींसह सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, बहुसंख्य रोहेकर नागरिक उपस्थित होते। विद्युत पुरवठा खंडित न होणे, अधिक पाणी पुरवठ्याच्या योजनेची कॅपॅसिटी वाढवून नवीन जॅकवेल किल्ल्याच्या आसपास तयार करण्याचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश आज या ठिकाणी दिले। सोसायटींना सुद्धा पाण्याचा वापर नियंत्रित करणं, पर्यायी पाण्याची व्यवस्था एखाद्या बोरवेलच्या मार्फत दर दिवसाला जे पाणी दिलं जातं त्याच्या खेरीज पाण्याचा वापर होतो, त्यासाठी आणखीन काही व्यवस्था करता येईल काय त्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। शहरामध्ये डिवायडरचं काम चालू आहे, अशा वेळेला डिवायडरचं काम पूर्ण झाल्याच्यानंतर CSRच्या माध्यमातूनच अतिशय उत्तम पद्धतीने मरीन ड्राईव्हच्या धर्तीवरती क्वीन्स नेकलेस जसं आहे त्या धर्तीवरती त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट होणार आहे। अशा वेळेला जेवढा रस्ता मोकळा आहे तो सगळा रस्ता नागरिकांच्यासाठी उपलब्ध कसा होईल, अतिक्रमण राहणार नाही, ROWच्या मालकीच्या जागेत कुठलीही काही गोष्ट होणार नाही, या दृष्टिकोनातून सुद्धा मुख्याधिकाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। सर, आता कालवा रोडच्या घरांच्या बाबतीत जो कायम करण्याचा निर्णय आणि जे तिथे आपण प्रयत्न करत आहोत, बाकीचे केलेल्या निर्णयानुसार अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्यासाठी जी नियमावली सरकारने केले त्या दृष्टिकोनातून प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी असते, त्या कमिटीने एक बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने इतरित करून त्याच्यात मार्ग कसा काढता येईल त्याचा प्रयत्न आम्ही संशोधन करतो। प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड।